वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। ह्या ग्रंथावर चर्चा करीत आहोत, जो भगवद्गीतेचा पहिला अध्याय आहे। त्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग आणि हे प्रथम अध्याय असल्यामुळे 18 अध्याय त्याचे दिलेले आहेत। तर हे पहिल्या अध्यायामध्ये विशेष करून गीतेचा इतिहास सांगण्यात आलेला आहे, हिस्ट्री सांगण्यात आलेली आहे आणि त्या हिस्ट्रीमध्ये सुरुवात झालेली आहे की अर्जुन विषाद योग कसा विषाद झालेला आहे। तर याला ह्या अध्यायाला आणखी नाव दिलेले, काय नाव दिलेले? अर्जुन निरीक्षण योग म्हटलेले आहे। अर्जुन निरीक्षण योग म्हणजे याचा अर्थ का बरं हा म्हटलेले विषाद का झालाय, त्या विषाद होण्याच्या मागचं काहीतरी कारण असलं पाहिजे। तर गीतेचा पहिला अध्याय श्लोक नंबर 25 मध्ये संजय म्हणतो यानं व्यासदाना भीष्म द्रोण प्रमुखता सर्वेषां महिषितम वाच पार्थ पश्यंता समे कुरुनीती, की हे अर्जुन बघ, कोणाला बघ? पश्यंता, कोणाला? कुरुनीती म्हणजे बघ तू डोळ्यानं, कोणाला? कुरुमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? भीष्म द्रोण प्रमुखता, हे 2 व्यक्ती आहेत आणि महिषितम। आणि मग पार्थाला सांगितलं, हे दोघांना जसं पाहिलं अर्जुनाने, जसं अर्जुनानं पाहिल्यानंतर त्यांच्या प्रती त्यांची दया आणि प्रेम लगेच त्यांना आठवलं अर्जुनाला। आणि मग एवढं स्नेह, कारण की पितामह भीष्म जसं ते लहानपणी वडील वारल्यानंतर त्यांचं जे पालन पोषण केलं, कुंती महाराणीचा पालन पोषण केलं, तर ते पितामह भीष्माने केलं आणि त्यांचा खूप विशेष स्नेह होता, कौरवापेक्षा जास्त अतिप्रेम होता। एक तर पहिले तर वडील नसल्यामुळं प्रेम होतं, दुसरं हे लहानपणापासून धार्मिक वृत्तीचे होते आणि प्रत्येक गोष्टीचं ते आज्ञेचं पालन करायचं। म्हणून अर्जुन हा भीष्मदेवांच्या अंगावर वाढलेला नातू होता आणि पंतू होता आणि त्या पंतूच्या प्रती एवढं स्नेह असल्यामुळे अर्जुनानं जसं या दोघांना पाहिलं, कोणाला? गुरु द्रोणाचार्य, कारण गुरु द्रोणाचार्यानं त्यांना एक सांगितलं होतं की मी सर्वश्रेष्ठ तुम्हाला नाही का धनुर्धार बनू, आणि द्रोणाचार्यांचं विशेष स्नेह आणि प्रेम अर्जुनाच्या प्रती होतं। म्हणून ह्या 2 लोकांना पाहिल्यानंतर जेव्हा अर्जुनामध्ये काय झालं? अर्जुन विषाद योग झाला। पहिले निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्यानंतर विषाद झाला आणि मग विषाद झाल्यानंतर ह्या अध्यायाला सुरुवात केली जाते। आता इथं प्रश्न पडला जातो की विषाद झाल्यानंतर काय करायचं? तर अर्जुनाने काय केलं? विषाद झाल्यानंतर सर्वप्रथम ते कोणाकडे गेले? भगवान कृष्णाकडे गेले आणि भगवान कृष्णाला गेल्यानंतर त्या विषादाचं कारण सांगत होते आणि भरपूर कारण सांगताना आता पुढच्या काही आपण श्लोकामध्ये ते घेऊ 21 मध्ये। तर आपण प्रत्येक पुढच्या वेळेस येताना गीता आणली तर तुम्हाला थोडं सोबत जाईल, म्हणजे लक्षात येईल काय तो सिलेबस चालू आहे। तर इथे पहिला जो शब्द वापरलेला आहे धूर्तराष्ट्र वाच, म्हणा सगळं धूर्तराष्ट्र वाच, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुवत्सवा मामका पांडवा चैव किम कुर्वत संजया धूर्तराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुवत्सवा मामका पांडवा चैव किम कुर्वत संजया धूर्तराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुवत्सवा मामका पांडवा चैव किम कुर्वत संजया। शब्दस्य अर्थ भाषांतर तात्पर्य हिज डिवाइन ग्रेस भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांद्वारे। धृतराष्ट्र म्हणाला, हे संजय, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करण्यास माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं? तात्पर्य, भगवद्गीता ही मोठ्या प्रमाणात वाचल्या जाणारे आस्तिकवादी विज्ञान आहे आणि याच सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे। या ठिकाणी सांगण्यात आले की मनुष्याने भगवान कृष्णाच्या भक्ताच्या मदतीने भगवद्गीता अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केलं पाहिजे, मदतीने भगवद्गीतेचं अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ती समजून घेतली पाहिजे। भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावं याबद्दल स्पष्ट उदाहरण गीतेमध्ये आहे।
ते म्हणजे अर्जुन होय. त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताकडून श्रवण करून जाणून घेतली. एखाद्या अशा वैदिक हेतुरहित गुरु शिष्य परंपरेतून ज्ञान जाणून घेण्याइतपत भाग्यवान असेल तर ते समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रातील ज्ञान त्याला समजून या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रामध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल. भगवद्गीतेचे हे अत्यंत दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने सांगितल्यानं परिपूर्ण आहे असे आस्तिकवादी विज्ञान आहे. तात्पर्य खूप मोठे आहे, पण याचा सारांश या ठिकाणी दिलेला आहे. आणि मग धर्मक्षेत्र हे दिलेलं आहे. तर इथे धृतराष्ट्र वाच्य हा शब्द आहे. तर महत्वाचं आहे की गीता समजताना गीता वाचन काय केलं पाहिजे. गीता महात्मामध्ये आदि शंकराचार्य गीते महात्माबद्दल खूप सुंदर श्लोक लिहितात. त्या श्लोकामध्ये म्हणतात की जर मनुष्याने एक सुंदर श्लोकामध्ये ते म्हणतात की यो नर पठती नित्यम गीता शास्त्र दिने दिने विमुक्त सर्व पापे भो यांती विष्णू परम गती. जर व्यक्तीने यो नर पठती नित्यम, नित्य म्हणजे डेली रीडिंग करत असेल तर काय होईल. गीता शास्त्र दिने दिने डेली जर वाचन करीत असेल तर विमुक्त सर्व पापे भो, तो तात्काळ त्याच्या जीवनातले पापातून तो मुक्त होऊ शकतो तत्काळ. आणि त्याला परमान काय बरं, हे जर झालं तर काय, पापातून मुक्त झाल्यानंतर काय, यांती परम गती विष्णू परम पदम, म्हणजे भगवान विष्णूची धामाची प्राप्ती होती. नुसते डेली तुम्ही भगवद्गीता रीड केली तरी. म्हणून गीतेचं महात्मा तुम्हाला जीवन जगण्याची कला तर देत असते, पण मटेरियलिस्टिक मध्ये भौतिक जीवनामध्ये तुम्ही कसं राहिलं पाहिजे आणि आध्यात्मिक चेतना कशी उन्नत केली पाहिजे या दोन्हीचं विश्लेषण सांगते. आपल्या हा वैदिक ग्रंथ कट्टरवादाला शिकवत नाही, तर तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला कसं राहायचं ते शिकवलं जात आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जसं तुम्ही शाळेचा अभ्यास डेली करतात का, तुम्हाला तिथे डिग्र्या भेटतात आणि पण त्या डिग्र्यातून तुम्हाला अर्थार्जन असतं, अर्थार्जनातून तुम्हाला सुखाची अपेक्षा असते. पण वास्तविक जर पाहायला गेलं तर त्याच्यातून काही काळानंतर आपल्याला त्रस्त जीवन होतं, मानसिक ताणतणावामध्ये आपण जीवन जगत असतो. पण भगवद्गीता असा ग्रंथ आहे, आपल्या शाळेमध्ये दर 5-10 वर्षांना सिलेबस बदलत राहतो, थेरी बदलत राहतात. पण हे ग्रंथ असा 5000 वर्षापासून चालत आलेला आहे. तो आज बी चालतो, येणाऱ्या काळात तो अनंत काळात चालत आहे. हरिकथा अनंत, हरि अनंत, हरिकथा अनंत. या सिलेबसमध्ये काही कमी जास्त होत नाही. ते सर्व अवस्थेमध्ये सुद्धा लागू होते. ते असं नाही की चला बा अर्जुनाला स्वतः प्रॉब्लेम सांगे, मला प्रॉब्लेम नाही म्हणून मला नाही. आज बी आपल्या जीवनामध्ये तुम्ही किती जरी डेव्हलप केली तर असं कधी समजू नका की माझी जीवन स्मूथली राहील. तर तुम्हाला जीवनात जेव्हा प्रॉब्लेम्स आला, अर्जुनाच्या जीवनात प्रॉब्लेम्स आला, त्याने काय केलं, अर्जुन विषाद योग लगेच भगवान कृष्णाचा आश्रय घेतला होता. म्हणून आपल्या जीवनात डिफिकल्टी आली तर लगेच आपण गीतेचा आश्रय घेतला. आणि येणार मी सेशनमध्ये जर कोणाला क्रोध आला, राग आला, तर रागावर कसं कंट्रोल करायचं ते गीतेमध्ये कुठे कोणते श्लोक मदत करतात त्याचं मी पुढच्या वेळेस. त्याच्यानंतर तुम्हाला रिलेशन खराब झालं घरामध्ये, मग त्या रिलेशनला पॅचअप करण्यासाठी भगवान कृष्णाने कोणते श्लोक फॉर्म्युला दिले, ते सगळे श्लोक मी काढून ठेवलेले, त्याचे प्रिपरेशन पण माझं चालू आहे. तर एक सब्जेक्टवर भगवंत आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये मुलांच्या बाबतीत पॅरेंटिंग पण प्रिन्सिपल भगवंतांनी सांगितलेले, ते मी येणाऱ्या काळामध्ये ते घेईन. तर आजच्या आपण विषयाकडे येऊया. तर पहिला श्लोक आहे धृतराष्ट्रवाच्य शब्दवाद. प्रश्न केलेला गेला की बाबा भगवद्गीतेच्या सुरुवातीस जो भगवंताचा भक्त नाही आणि एकदम कौरवांचे वडील आणि पांडवांचे चुलते असलेले नेहमी विरोधात राहणारे ह्या धृतराष्ट्राचा श्लोक का घेतला. धृतराष्ट्रवाच्य हा शब्द उच्चारलेला आहे. तर धृतराष्ट्र ह्या शब्दाचा अर्थ धूर्त म्हणजे स्निग्ध, तूप किंवा अटॅचमेंट, आसक्ती कोणाच्या प्रती, राष्ट्राच्या प्रती. तर हे धृतराष्ट्र जर पाहायला गेलं तर तो आसक्ती नव्हता, म्हणजे कोणाच्या प्रती होती, राज्याच्या प्रती आसक्ती होता. जेव्हा तो जन्माला आला विचित्र वीर्याच्या म्हणजे वेदव्यासांच्या कृपेनं अंबालिका आणि अंबिकापासून या तिघांचा जन्म झाल्यानंतर तो जेव्हा पहिल्यांदा जन्माला आल्यानंतर त्याला लहानपणापासून वाटत मी मोठा आहे आणि मोठा असल्यामुळं राज्य मला भेटणार ह्या भावनेमध्ये तो चेतनेमध्ये वाढत होता. पण प्रॉब्लेम्स काय झाला, मोठा असून जन्मताच त्याला ते आंधळा असल्यामुळं तो आपल्या दैवाला आणि आपल्या कर्माला दोष देऊ लागला. आणि मग ती अटॅचमेंट असल्यामुळं जेव्हा पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य आणि जे काही मोठमोठे वरिष्ठ होते त्या सगळ्याच्या सांगण्यावरून
धृतराष्ट्र राज्यकारभार करू शकत नाही म्हणून धृतराष्ट्राचा जे बंधू आहे पांडू, त्या पांडू महाराजाला काय केलं त्याने, राज्याचा कारभारी बनवलं. पण जसं राज्याचा कारभारी बनवल्यानंतर पांडू महाराजांनी पाहिलं की धृतराष्ट्राला ती आसक्ती गेली नाही, तो स्नेह मोह आटकला नाही आणि तो नेहमी दुःख अवस्थेत राहतो. त्यावेळेस पांडुराजाने काय विचार केला की माझे बंधू ह्या राज्याच्या प्रती, ह्या राष्ट्राच्या प्रती आसक्त आहेत आणि त्या राज्यकर्माची करण्याची खूप इच्छा आहे, तर मी तर राहिले तर त्यांना ती करता येणार नाही. म्हणून मी काय करेन, इथं राज्यकारभार ती सांभाळते, पण मी युद्धभूमीवर किंवा युद्ध करण्यामध्ये स्वतःला ते तल्लीन करायचे. ते जास्त राज्यामध्ये थांबत नव्हते. मी जर थांबलो तर त्याने नेहमी दुःख भेटन भावाला, हे याच्याबद्दल ते विचार करायचे. म्हणून ह्या दोघांच्या भावनेमध्ये, चेतनेमध्ये फरक कसं असतंय. इथे एक पहिला मुद्दा असा आहे की जशी आपली चेतना असेल तसेच आपली संतती जन्माला येते. आणि इथे दोन्ही उदाहरण आहे. जसं धृतराष्ट्र होता, धृतराष्ट्राची पहिलीपासून ती मेंटॅलिटी होती म्हणून धृतराष्ट्राला पुत्र कसे जन्माला आले, एकदम कौरव जे अधार्मिक जन्माला आले, आणि पांडू हा धार्मिक असल्यामुळे त्याचे पुत्र पण जन्माला आलेले आहेत. म्हणून आपलं जे बीज आपण लावतोय त्यानुसार फळं आपल्याला तसे भेटणार आहेत. काकडे जरी लावले पण काकडीमध्ये पण कडू काकडी भेटती बरं, असं नाही की गोडच भेटते, त्याच्यामध्ये व्हरायटी फुलं असते. तसंच आपण आपल्या जीवनामध्ये, आपण कोणते मुलांमध्ये किंवा परिवारामध्ये, आपल्या विचारामध्ये, वागण्या बोलण्यामध्ये, आपल्या वागण्यातून बोलण्यातून कोणते सीड्स इन्व्हेस्टमेंट करतात तशानुसार आपले फळं आपल्याला फ्युचरमध्ये भेटणार आहे. आता काल परवा दिवशी मी एका ठिकाणी प्रवचन दिलं, कर्माचे सिद्धांत कसे असतात. कर्माचे एवढं सूक्ष्म असतंय की तुम्ही छोटीशी क्रिया हे तुम्हाला पुढे रिॲक्शन देतात, ती चांगली असो की निगेटिव्ह असो. आणि वेट अँड वॉच म्हणजे ते आपल्याला ते समजणं खूप, तो विषय नंतर आपण डिस्कशन करूया. पण इथं धृतराष्ट्राच्या ह्या दोन्ही गोष्टी, कारण धृतराष्ट्राचे ममत्व, अटॅचमेंट एवढी होती की तो दुसऱ्याबद्दल विचार करत नव्हता, तो स्वतःबद्दल विचार करत होता. आणि पांडू हे स्वतःबद्दल न विचार करता ते दुसऱ्याचा विचार करू लागला, म्हणून ह्या दोघांमध्ये तुलना करण्यात आली. म्हणून इथं धृतराष्ट्र वाच्य हा जो शब्द आहे, एक तर धूर्त म्हणजे आसक्ती आणि राष्ट्राच्या प्रती, पहिली गोष्ट ते झाल्यानंतर दुसऱ्यांदा काय झालं की जेव्हा पांडू राज्य करायचे, राज्य करता करता वनांमध्ये दोन्ही लग्न झालं. कोणती महाराणीशी लग्न झालं, माद्र देशाची जी कन्या होती माद्री, त्यासोबत त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्या राजमहालामध्ये राहायचे. पण एक दिवस वनामध्ये जात असताना ते शिकार करत होते. शिकार करताना एक हिरण आणि आपल्या हिरणीचे संभोग करीत होते. ते संभोग करता करता नेमकं बाणाने जो नर होता त्याला ते बाण मारला. पण बाण मारल्यानंतर ते ऋषी आणि त्याची पत्नी होती, पण हिरणाच्या अवतारामध्ये संभोग करीत होते आणि त्यांचं नाव होतं किदम ऋषी. किदम ऋषी म्हटले कोणत्याही व्यक्ती संभोग अवस्थेमध्ये असेल तर त्याचा वध करणे योग्य नाही, आणि तुम्ही तीच गोष्ट केलेली आहे. आता मी तुम्हाला शाप देईन, जेव्हा कधी तुम्ही तुमच्या पत्नीचा संग करता तर तुमचा मृत्यू होईल. आणि जसा शाप दिला, कारण की काम असते, म्हणून शास्त्रामध्ये दोन्ही प्रसंग आहेत. एक तर रामायणामध्ये प्रसंग येतो की जेव्हा एक नर आणि क्रौंच पक्षी आपल्या मादीसोबत संभोग करीत होता, आणि कोण, महर्षी वाल्मिकी आणि त्यांचे शिष्य भारद्वाज हे त्या तापस नदीच्या बाजूला होते, आणि एक शिकारीने त्यांचा वध केला. वध केल्यानंतर त्यांच्या मुखातून जे श्लोक पडले आणि मग रामायणाची रचना झाली. तर ही दोन्ही ग्रंथाचं जर सुरुवात पाहिली गेली तर ह्याच प्रसंगातून होते. म्हणून शास्त्र आपल्याला खूप रिफाइंडनेस राहायला सांगतात, त्याचे दुष्परिणाम तुम्हाला काय भोगावं लागतं त्याचं वर्णन केलं जातं. म्हणून इथे हा दुसरा प्रसंग, जेव्हा मग धृतराष्ट्राला कळालं की अरे माझ्या भावाला आता त्याला शाप दिला आणि आता जर तो संग करेल तर मुलं बाळ होणार नाही, तर दुसरी आशा काय होती, आता येणारा काळ मी राजा होईल आणि माझे पुत्र ते सुद्धा राज्यकारभार करतील, ही त्याची होप्स, म्हणजे आशा जगण्याची ती किती आसक्ती होती. म्हणजे त्याच्याबद्दल काही विचार नव्हता, स्वतःबद्दल. याला म्हणतात स्वार्थी वृत्तीचे लोक. आणि जेव्हा स्वार्थी वृत्तीचे लोक असतात ना, ते दुसऱ्याचा कधीच विचार करत नाहीत, स्वतःला करतात. म्हणून हे आसक्तीचं पहिलं लक्षण आहे की स्वतःबद्दल विचार करणं. आणि मग इथे राज्याच्या प्रती हा दुसरा प्रसंग आला. आणि तिसरा प्रसंग काय आला की आता त्याला मुलं बाळ होणार नाही. पण भगवंताच्या कृपेने काय झालं, ह्या कुंती महाराणीने जेव्हा लहान होती, कोणाच्या राज्या कुंत भोजाच्या याच्यामध्ये राहत असताना ते एक दिवस दुर्वासा मुनीची चांगली प्रकारे सेवा केली नाही.
आणि सेवा केल्यानंतर दुर्वासा मुनी प्रसन्न होऊन सांगितलेले की 5 देवता तुला प्रसन्न होऊन तुला जे पाहिजे ते वरदान मागतील. आणि मग कुंती महाराणीनं विचार केला की ऋषीमुनी जर मंत्र दिलाय तो खरा आहे का नाही बाबा, तो कसा बघायचा आपण. मग ते उत्सुकतेपोटी दुर्वासा मुनी तर निघून गेले. उत्सुकतेपोटी त्याने सूर्यदेवाची उपासना केली आणि सूर्यदेव प्रगट झाले. त्यावेळेस कुंती महाराणी म्हटली मी कुमारिका आहे आणि 9 वर्षाचं तिचं वय होतं, अल्प वयोज वय. ते म्हणले सूर्यदेव म्हटले नाही, तुम्हाला आव्हान केलंय आणि ऋषीच्या याच्यानुसार नाही दिलं तर मी तुला पहिला पुत्र देईन. अहो म्हणले मी कुमारिका आहे. तर त्यावेळेस ते म्हटले कुमारिका असले तरी पण तुझं पतिव्रता भंग होणार नाही, मी एवढा तुला आशीर्वाद देतो. आणि मग कुंतीच्या पोटी कर्ण जन्माला आला आणि मग कर्णाला पुढे व्हायला ते जसं जशा स्टोरी आहेत त्याची ते आपण डिटेल्स मध्ये घेऊया. म्हणून इथे तो झाल्यानंतर हे कुंती महाराणीने कोणाला सांगितलं, पांडू महाराज सांगितलं. आणि मग पांडू महाराजाला सांगितल्यानंतर पांडू म्हटले मी हयात असताना तू देवताची उपासना करून काय कर, ह्या पुत्रांना आवाहन कर. आणि मग कोणाला करायचं, तर पहिले धर्मराजाचं आवाहन केलं. तर धर्म जर सोबत असेल तर धर्मानं मनुष्य चांगलं जीवन जगू शकतो. म्हणून धर्मराजाचं आवाहन केल्यानंतर धर्मराजापासून पहिला मंत्र जप केला आणि 9 महिने 9 दिवसानंतर धर्मराजाच्या कृपेने युधिष्ठिराचा जन्म झाला. हा धर्मराजाचा अंश आहे. सेकंड, दुसऱ्या वर्षी की धर्माचं रक्षण करायचं असेल त्याला बलाची शक्तीची गरज आहे. तो कोणाचं करायचं, त्यांना सांगितलं वायुदेवाची उपासना कर. आणि मग वायुदेवाची उपासना केल्यानंतर वायुदेवाच्या कृपेनं भीम जन्माला आला. आणि मग तिसरा, जर शूरवीर त्याच्यामध्ये चातुर्य किंवा राज्य करण्याची जी शक्ती पाहिजे तर त्या धर्माला आणि बलाला नाही का कोणतरी एक सामर्थ्यवान व्यक्ती पाहिजे. तो कोण पाहिजे, ते म्हणजे इंद्राची उपासना कर. आणि मग इंद्राच्या कृपेनं कुंती महाराणीला अर्जुन जन्माला आला. आणि मग केल्यानंतर साहजिक 3 पुत्र जन्माला आले. कोणाला, कुंती महाराणीला. तर ती कुंती महाराणीची सवत होती माद्री. ती आपल्या एक दिवस पतीकडे गेली, म्हटले की तुम्ही कुंती महाराणीला प्रार्थना करा आणि मला पण 2 पुत्र द्या. त्यावेळेस त्या दोघींना कुंती महाराणीने ते सहज मंत्र दिले अश्विनी कुमारचे. आणि अश्विनी कुमारामुळे माद्रीला 2 पुत्र जन्माला आले, नकुल आणि सहदेव. त्या पांडव जन्माला. आणि आल्यानंतर एक दिवस वनामध्ये पांडू महाराज जाताना सगळ्यात सुंदर माद्री होती. आणि माद्रीचं सौंदर्य पाहून एवढे मोह झाले, एवढे आकर्षित झाले, त्याने वनामध्ये थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते कामवेगामुळे एवढे झाले आणि त्याच प्रसंगामुळे त्यांचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्याबरोबर ही जेव्हा बातमी कळते, जेव्हा यांचा जन्म झाल्यानंतर, तो मुद्दा सांगायचा राहिला की जेव्हा युधिष्ठिरचा जन्म झाला, इकडे गांधारी गर्भवती होती. पण धृतराष्ट्राला वाटायचं की माझे पुत्र जन्माला आल्यानंतर माझ्यानंतर हा युवराज कोण बनेल, जो माझा पहिला पुत्र आहे तो बनेल. पण इकडे कुंतीनं पहिल्या जन्माला दिल्यानंतर माझ्या राज्याचा अधिकार आता याला जाईल. आणि म्हणून ईर्ष्या आणि पोटापायी काय केलं, ते याला गांधारी रागवणे. गांधारीने काय केलं, आपल्या मुठीने आपल्या पोटाचा जे गर्भ आहे त्याला नाही का चेंदलं, त्याचे हे केलं. आणि मग मासाचा गोळा आला निर्माण. ती विचार करत होते की त्याच्या पहिले जन्म देण्याच्या पहिले माझे पुत्र का जन्माला नाही. म्हणून तुम्ही ईर्ष्यानं जेव्हा काही करतात तर तुम्हाला ईर्ष्या जन्माला येते. आणि त्याचा परिणाम काय झाला, ईर्ष्या कोणाच्या प्रती झाली, एकतर कुंती महाराणीच्या प्रती आणि दुसरं त्याचे मुलं राज्याला बसते. म्हणून त्या ईर्ष्यापोटी तिने काय केलं, आपल्या गर्भाला हे केल्यानंतर तो मासाचा लतडा बाहेर पडला. आणि मग वेदव्यास आले, म्हटले काळजी करू नको, याची काय कर, तो दासीपोराने मासाचे तुकडे करून मटक्यात ठेव आणि त्याला अंधारामध्ये लपवून दैवी शक्तीने ते पुत्र जन्माला येतात. आणि मग गर्भ अवस्थेमध्ये तुम्ही काय चेतना करतात मुलांच्या बाबतीत, तसे मुलं जन्माला येतात. म्हणून आपले वैदिक ग्रंथ एवढे सायंटिस्ट आहेत, एवढे वैज्ञानिक आहेत, एवढे प्रॅक्टिकल आहेत, पण ते आपण वाचत नाही, वाचले तर आपल्याला कळत नाही. म्हणून प्रामाणिक व्यक्ती कोण ते समजले पाहिजे. आणि मग त्याचा जन्म झाला आणि जन्मानंतर बघा ते जीवनभर त्याने ईर्ष्या केली आणि इकडे धर्मानुसार केलं तर धर्माचे त्याला जन्माला आले. हे दोन्ही आपल्याला समज. आणि मग तिसरी अपेक्षा काय निघून गेली, अरे आता माझ्या याच्यानंतर ते पुत्र. तर म्हणून पहिलेपासून धृतराष्ट्र हे आसक्तीचा परिणाम होतो. म्हणून शास्त्र सांगते धृतराष्ट्र जन्माचा अंदाज होता, पण दुसरं आंतरिक चेतनेनं सुद्धा अंधा होता. म्हणून नीतिशास्त्र जेव्हा आज मी शोधत होतो ते मला नैव पश्यंती जन्मांध नैव पश्यंती कामानंद मदो उत्तांत न पश्यंती अर्थदोषे न पश्यंती. जो आंधळा व्यक्ती असतो, पश्यंती म्हणजे नैव पश्यंती, न पाहता, म्हणजे न पाहता म्हणजे डोळे असतात, पण जेव्हा त्याला
जन्मान अंध असतो, म्हणजे जो जन्मातच आंधळा असेल तर ते दोन आंधळ्याचं वर्णन इथं करतात आचार्य. एक म्हणजे ज्यांना डोळे आहेत पाहून न पाहिल्यासारखं करतात, म्हणजे या जगातलं जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला पाहून ते कधी शिकत नाही. त्यांना असं वाटतं त्याच्या जीवनात सगळं दुःख होणार आहे पण माझ्या जीवनात होणार नाही. पश्यती न पश्यंती. म्हणून जेव्हा गौतम बुद्ध रस्त्याने बाहेर पडले होते त्याच्या वडिलांनी ह्या जगातलं सगळ्या सुख साम्राज्य सिद्धार्थाला दिलं होतं आणि त्यांना असं वाटायचं की माझ्या मुलाला कोणतंही दुःख नको पाहायला. आणि खूप वर्षे 15-16 वर्षे ते महलामध्ये ठेवलं, ते कधी बाहेरच पडले नाही. आणि मग त्यांचे वडील गेले यशोधन, गेल्यानंतर ते एक दिवस उत्सुकतेपोटी बाहेर पडले तर पाहिल्याबरोबर त्याने पहिलं दृश्य काय पाहिलं माहिती का, की एक बाळ जन्माला आलंय आणि तो खूप वेदनेने रडतोय आणि त्याच्या अंगाला रक्त मांस टाकलेले. ते विचार करतात की जन्म एवढा भयंकर वेदना असतो, आणि ते साक्षात्कार झाल्या की बाबा एवढा जन्म भयंकर असतो, मला नकोय. रस्त्याने जात असताना जन्माबरोबर त्यांनी आणखीन दृश्य पाहिलं. त्यांनी आपल्या याला विचारलं हे काय झालं बा, ते म्हणजे जन्म झाला. आणि असं का, ते म्हणजे भयंकर वेदना असतात. त्यांचा तो सैनापती त्यांना वर्णन करतो. मग दृश्य पाहतात की 4 लोक घेऊन चालेत, बाकीचे लोक शोक करतायत. तर मग त्यांनी आपल्या सैन्यपतीला विचारलं हे काय बुवा, हे काय दृश्य. ते म्हटलं जो जन्माला आला एक दिवस त्याची गती तीच होणार आहे आणि सगळेजण त्याला घेऊन जाणार आहेत, आणि हे त्याचे नातेवाईक आप्तगण त्याला त्याच्याबद्दल शोक करतात. मग याच्यानंतर काय होणार आहे, ते म्हणले त्याचा 10 संस्कार करणार, त्याला नष्ट करणार आहेत. हे 2 दृश्य पाहिल्यानंतर त्या दोन्ही दृश्यामध्ये आणखीन एक तुम्ही दृश्य पाहिलं. एक जारजर म्हातारं रस्त्याने चालत होतं आणि जरबर म्हातारं चालत असताना ते म्हटले की ह्या दोन्ही अवस्थेमध्ये, जन्म आणि मृत्यूच्या अवस्थेमध्ये 2 गत्या होतात, की प्रत्येकाला इच्छा नसताना वार्धक्य येते. आणि वार्धक्य आल्याबरोबर एक पुन्हा आणखीन त्यांनी दृश्य पाहिलं. काय पाहिलं, की एक खूप व्यक्ती आजारानं नाही का खूप तडफडतोय, वेदना होत आहेत आणि आजूबाजूला सगळे लोक आहेत पण त्याचं दुःख कोणीच वाटून घेत नाही. हे 4 दृश्य जसे पाहिले सिद्धार्थानं तर त्यांच्यामध्ये वैराग्य निर्माण झालं, ज्ञान उत्पन्न झालं आणि लगेच त्याने ते काय झाले, सगळं एका मिनिटात सोडलं. आपण किती वेळा पाहिलं, सगळ्या दुनियाला पोहोचून आलो, आपल्याला किती साक्षात्कार झाला. म्हणजे पाहून पश्यंती आपल्याला इफेक्ट होत नाही. आपल्याला वाटतंय की नाही या जगात मीच सगळ्यात जास्त जगणार आहे, म्हणून याला म्हणतात जन्मांध. आणि दुसरा अंध कसा आहे, त्याला डोळ्याने दिसत नाही. म्हणून शास्त्र म्हणतंय की जेव्हा तुम्ही रस्त्याने जाता तुम्हाला शास्त्र चक्षुने या गोष्टी पाहता आल्या पाहिजे, तुमच्या जीवनात रिअलायझेशन करतात. साक्षात्कार याचा अर्थ हे नाही, लोकांना म्हणजे साक्षात्कार म्हणजे काहीतरी असा प्रकाश येतो, त्या बाबाच्या हातातून काहीतरी जादू टोना पडते आणि त्याच्या हातात काहीतरी परत. साक्षात्कार त्याला म्हणत नाही. साक्षात्कार म्हणजे स्वतःबद्दल जाणून घेणं, मी जन्म झाला कुठे आणि मृत्यूनंतर माझी गंतव्य काय आणि माझ्या जीवनामध्ये जे काही होतंय ते काय कारणीभूत आहे हे जोपर्यंत जाणत नाही. म्हणून इथे जन्मानंद सांगितलं. दुसरे कामानंद. कामानंद तर तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त लष्टी, सगळीकडे तो येडा होऊन जातो. कामातुराना भय्यान लज्जा. जे काम वासनेने विचलित झाले असते ना त्यांना लाज नसते आणि लज्जा नसतं आणि मग तो विचलित होतो. म्हणून हे दुसरी स्टेप सांगतात. आणि तिसरी गोष्ट सांगतात मदोत्ताना पश्यंती. म्हणजे ज्याच्याकडे पोझिशन असेल, प्रतिष्ठा असेल, तो जगातले कोणाला मानत नाही. त्याचा अहंकार एवढ्या हाय प्लॅटफॉर्मला असतो, तो सगळ्यांना काय समजतो हे. आणि सगळ्यात मोठी शेवटी सांगले अर्थ न दोषेन पश्यंती. एखाद्याला स्वार्थ साधायचा असेल ना तो तुमचं खूप गुण करेल, तुमच्या दोषाकडे तो लक्ष देणार नाही, त्याचा स्वार्थ साधण्यासाठी तो सगळं करतो. म्हणून तो इथे नीती घ्या. तर याच्या 4 दोषामध्ये धृतराष्ट्र कोणता होता माहिती आहे? पश्यंती दोन्ही आंधळा होता, आंतरिक आणि बाह्य आंधळा होता. आणि ह्या गोष्टीमुळं त्याच्यामध्ये कोणती गोष्ट होती? धूर्त राष्ट्राच्या प्रती आसक्त. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या दुःखाचं कारण कोणतं माहिती आहे का? अटॅचमेंट, आसक्ती हे दुःखाचं कारण. आणि आसक्ती जसं कधी खेडेगाव तुम्ही पाहिलं असेल, तुमच्या दावणीला बैल बांधलेला असेल ना, तुम्ही त्याला चारा पाणी देतात, पण तोच बैल उद्या तुम्ही दुसऱ्याला विकू द्या, त्याला तुम्ही चारा पाणी पण देत नाही. आदल्या दिवशी तुमचा बैल असतो आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच्या दावणीला बांधू द्या किंवा तो बैल पुन्हा रिटर्न जरी आला तर तुम्ही लाकडाने त्याला मारता का? तर पहिल्या दिवशी ममत्व होतं, दुसऱ्या दिवशी त्याचं ममत्व संपलं. आता ती तुम्हाला कळणार. उदाहरण गाडीचं घेऊया. तुमची नवीन गाडी आलीच तर तुम्ही त्याला किती सांभाळतात, किती हे करतात, पण तीच गाडी 4 दिवसांनी विकू द्या आणि किती ठोकू द्या, काय फरक पडणार? ती माझीच नाही ना.
म्हणजे जोपर्यंत ममत्व आहे, माझी आहे, तोपर्यंत केअरिंग असते. आणि जेव्हा ती ममत्व सुटलं की त्याची केअरिंग लेस होऊन जाते मनुष्य. तर इथे धृतराष्ट्राच्या बाबतीत काय झालं, ममत्व, अटॅचमेंट आणि आसक्ती ही आपल्या दुकान. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही सोडायचं नाही, रिनाऊन्स घ्यायचं नाही. ज्या गोष्टी करतात त्या करायच्या, पण त्याच्यामध्ये आम्ही ना भोगी बनणं आहे, आम्ही त्यागी बनणं आहे, आम्ही उपयोगी बनणं आहे. आपल्याला भोगी पण नाही बनायचं आणि त्यागी नाही बनायचं, आपल्याला काय बनायचं, उपयोगी बनायचं. की प्रत्येक गोष्ट आपण भगवत सेवेत कसं संलग्न करू शकतो. जसं आता हा मोबाईल आहे, या मोबाईलमध्ये दोन गोष्टी, पिक्चर पाहू शकतात किंवा युट्यूबवर तुम्ही नको शकता. पण ह्याच मोबाईलला तुम्ही कसे उपयोग करू शकता. भगवंताबद्दल तुम्ही भजन ऐकू शकतात, त्याचे प्रवचन ऐकू शकतात किंवा ग्रंथ वाचन करू शकतात. दोन्ही उपयोग आहेत तुमचा. हे माईक प्रभुपाद म्हणतात, या माईकचा उपयोग काय, लोक गाणे म्हणण्यासाठी किंवा राजकारणाबद्दल नको त्या गोष्टी करण्यासाठी किंवा स्टँडर्ड कॉमेडी करण्यासाठी हे माईकचा वापरतात. पण हाच माईक कशाला उपयोगात आलेला आहे, प्रवचनासाठी आणलेला. याला म्हणतात युक्त वैराग्य. म्हणजे प्रत्येक गोष्ट भगवंताला तुम्ही जेव्हा कनेक्ट करतात तर तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू येते. जसं मी मागे एक तुम्हाला उदाहरण दिलं असेल, शून्याचं आणि एकचं दिलं ना उदाहरण. किती झिरो असू दे तुमची किंमत नसते, पण त्या झिरो समोर एक टाकला की तुमची किंमत वाढते. तसंच आपल्या जीवनात भगवंताला ऍड करायचं. तर हे धृतराष्ट्राची आसक्ती, म्हणून आसक्ती कशी होती. जसं मला एक राधेश्यामपुरमचं मी काही 6 महिन्यापूर्वी एक प्रवचन ऐकलं. त्याच्यामध्ये एक माकडाची क्लिप पाहिली मी. एक माकडाला जर पकडायचं असेल तर काय करता माहिती आहे तुम्हाला, काय टॅग करता, एक मटके बांधतात असे आणि त्या मटक्याचं तोंड असं छोटंसं ठेवतात आणि त्याच्यामध्ये वाटाणे फुटाणे टाकतात त्यांच्या आवडीचे. हे माकडं पिल्ले असतात ना, नेमकं पिल्ल्यांचा हात जाईन तेवढंच करतात. आणि मोठे माकडं पकडायचे असेल तर मोठे करतात. तर ते बांधल्यानंतर हे माकडं काय करतात, हात घालतात कशामध्ये, मटक्यामध्ये. मटक्यामध्ये हात घालल्यानंतर तो अटकून जातो, निघत नाही. यामुळे तो ची ओरडत राहतो. पण त्याला सुटायला मार्ग काय माहितीये का, त्याने चेने सोडलं तर आपोआप निघू शकतो. पण तो काय करतो, चेन्याला धरतो आणि चेन्याला आसक्ती, जशी चेन्याला धरतो तो ओरडत राहतो. अरे तुला एवढं ओरडायची गरज नाही भाऊ, तू काय करते, चेन्याला सोड ना. पण नाही सुटत, मला चेने पाहिजे. आणि मग चेन्याच्या लोभापायी एवढा तो स्वतः बंधनात अडकून पडून जातो. आणि मग शिकारी तो काय करतो, त्या मटक्याला फोडतो आणि त्याला पकडून घेऊन जातो. त्याच प्रकारे आपली आसक्ती ही जर थोडीशी सोडली आणि वैराग्याकडे आलं. वैराग्य म्हणजे काय, जसं तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. आपण जेवण करतो ना रात्री आणि भरपूर खाल्ल्यानंतर पोट भरलं आणि नवीन तुमच्या आवडीचा पदार्थ आला. रात्री भाजी भाकर खाल्ली, सकाळी तुमच्या समोर समोसे, कचोरी, पनीरची भाजी किंवा गुलाबजाम आले, तर तुम्हाला एवढं भारी मेनू आल्यानंतर पाणी सुटणार. पण तो खायचा असेल तर पहिले पोट खाली पाहिजे ना. जर पोट खाली नसेल तर तुम्ही खाऊ शकत नाही. पण त्या गुलाबजामचा, त्या मेनूचा आस्वादन करायचा असेल तर तुम्हाला पहिले तुमचं पोट साफ करावं लागेल, तेव्हा तुम्हाला त्या गुलाबजामचा स्वाद भेटेल. तर तुम्ही दोन्ही घेऊ शकत नाही. त्याच प्रकारे आपल्या जीवनातल्या वाईट सवयी, आपले वाईट स्वभाव, छोट्याशा गोष्टीचा आपण जर त्याग केला तर अध्यात्मामध्ये आणि भौतिक जगातला दुसरा जो आनंद आहे त्याचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून कधी कधी लोक सगळं असताना सुद्धा दुःखी काय आहेत, तर ते भौतिक चेने पकडून ठेवतात. भौतिक काय करतात, चेने पकडून ठेवतात आणि अध्यात्म करण्याचा प्रयत्न करा. मग अध्यात्मामध्ये इंटरेस्ट नाही आला की मला काही मजा नाही. अरे भाऊ, तुला अध्यात्मामध्ये इंटरेस्ट काय येत नाही, तो भौतिक जगाचे चेने धरून ठेवलीस म्हणून तुला इंटरेस्ट येत नाही. आमच्या मंदिरामध्ये तुम्ही जर गेलात तर 30 ब्रह्मचारी आहेत. किती, 30. आणि 30 पैकी 15-16 इंजिनियर आहेत. त्याच्यामध्ये IIT 3 जण आहेत. IIT नाही बरं, IIT पास आउट आहे. एकाला मी असं सांगितलं IIT, ते म्हणलं सातपूर्ण केलं का. अरे म्हणलं सातपूरला IIT आहे भाऊ, IIT नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की हे धृतराष्ट्राचे. म्हणून इथे ह्या 3 गोष्टी आहेत. तर केल्यानंतर म्हणून इथे सांगायचा मुद्दा असा आहे की आपण आपल्या जीवनामध्ये, धृतराष्ट्राच्या बाबतीत काय होता, संघ हा त्याचा वाईट संघ होता, म्हणून त्याच्या चेतनेमध्ये दुष्परिणाम झाला होता. संघ, आपण कोणाच्या संघात राहतो त्यानुसार आपले परिणाम होतात. जसं एकदा APJ अब्दुल कलामला एक लेडीज आपल्या मुलाला घेऊन गेली. म्हणजे सर, माझ्या मुलाबद्दल तुम्ही भविष्य सांगा, हा काय होऊ शकेल. तर APJ अब्दुल कलाम म्हटले, मला पहिले सांग की तुझा मुलगा कोणाच्या संघात राहतो, त्यानुसार मी त्याचं फ्युचर सांगते.
आणि मग जसं हे सांगितलं तर ते म्हणतात की आपल्या संघ हे आपलं फ्युचर ठरवणार आहे. तुम्ही निगेटिव्ह लोकांच्या रंगात राहता तर निगेटिव्ह तुमचं फ्युचर आहे. पॉझिटिव्ह लोकांच्या संघात राहता तर तो पॉझिटिव्ह फ्युचर आहे. तुम्हाला डिसाईड करावं लागणार. धृतराष्ट्र हा विदुरच्या संघात राहायचा, ऐकायचा, पण जसं पुत्र स्नेह आणि कोण एक तर दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण हे चांबाळ चौकडी हा शब्द तेव्हापासून आलेला आहे. म्हणजे चांबाळ काय म्हणतात त्याला, चांडाळ चौकडी. हे चांडाळ चौकडी त्यांचे नाव पडलेले आहेत, ती मन तिथून आलेली. हे आले की धृतराष्ट्राची बुद्धी भ्रष्ट करून टाकायचे. म्हणून ते जसं एक उदाहरण दिलं जाते तर त्याला मोती तयार होतात आणि तोच स्वाती नक्षत्राचा जर हे पडलं कमळावर तर त्याचं सुंदर नका जल तयार होते. तो कोणाच्या संपर्कात येतो त्यानुसार त्याचं फ्युचर ठरलेलं जाते. बाष्पीभवन आलं तर त्याचं आयुष्य नष्ट होईल, पण तो शिपल्याच्या संपर्कात आलं तर मोती होऊ शकेल. तसं आपला संघ आपल्या चेतनेवर परिणाम करतो. म्हणून आपण राहताना, समाजात राहताना, परिवारात राहताना खूप काळजीपूर्वक राहिले. हा काय बोलतो, याचा व्यवहार कसा, याचं वागणं बोलणं त्यानुसार आपलं. जरी तुम्हाला वाटतं नाही मी करतो, पण त्याला म्हणतात छोट्या छोट्या गोष्टी ह्या मनाला इफेक्ट करतात. बघा तुम्ही एवढा सत्संग ऐकू द्या, 10 प्रवचन ऐकू द्या, तुम्हाला एवढा प्रभाव होणार नाही. पण खाली उतरल्यानंतर एखादं म्हटला कुठून आधी लागतो ह्यांच्या किंवा हे का वय का, तर तुमचं माइंड लगेच डायव्हर्ट होऊ शकतं. कारण ह्या जगातली स्थितीच अशी आहे की माणसाला विचलित करू शकतो. म्हणून धृतराष्ट्र हा दुःसंगाचा परिणाम झाला आणि मग भविष्यात त्याचं घडलं गेलं. त्याचा दुष्परिणाम काय झाला, सगळं साम्राज्य तर गेलंच गेलं, पण मुलं पण वारल्या गेलेले. म्हणून धृतराष्ट्र, तर ह्या धृतराष्ट्रांना जो श्लोक म्हटला, काय श्लोक म्हटलेला आहे तर बघा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समविवत विवत्स्वा मामका पांडवाचैव किम कुरत संजय. आता धृतराष्ट्राची आसक्ती दिसते. नाव तर धृतराष्ट्र आहे, इथे काय शब्द वापरला त्यानं, मामका पांडवाचैव, माझ्या पुत्राने आणि पांडूच्या पुत्राने काय केलं. का बरं हा शब्द वापरायला, तर इथे त्यानं पहिलं काय केलं, पक्षपात केलेला, पार्शिलिटी केलेली. काय पार्शिलिटी केली, माझे पुत्र म्हणजे माझे पुत्र कोण, कौरव वंशातले. आणि कौरव वंश हा शब्द का वापरलेला आहे, का बरं वापरलेला आहे, त्याचं कारण काय, जे कुरु वंशातून आलेले आहेत आणि कुरु वंशातला जे वारसा हक्क आहे प्रॉपर्टीचा तो माझ्या मुलाला भेटावा, म्हणून त्याने काय केलं, मामका हा शब्द वापरलेला आहे. आणि दुसरं पांडू म्हणजे आपल्या भावाबरोबर त्याने काय केलं, भेदभाव केलेला आहे. आणि भेदभाव केल्यानंतर तेच कशाला कारण झालेलं आहे, युद्धाला कारण झालेलं आहे. आता युद्धभूमीमध्ये जाऊन तर काही विचारणार नाही की बाबा एखाद्याच्या समोर प्लेट ठेवलेली आहे आणि प्लेट ठेवल्यानंतर सगळे प्लेट सजवले आणि म्हटल्यानंतर काय करतात, काय करणार, प्लेट खाणार तर ना. पण धृतराष्ट्र, आता तुझ्या पुत्र आणि पांडूचे पुत्र युद्धभूमी गेले तर युद्धच करणार ना. पण तो काय विचारतो, माझ्या पुत्राने आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं. हा प्रश्न विचारण्यामागं कारण काय, तर संजय 11 दिवस युद्धभूमीमध्ये होता आणि 11 दिवस युद्धभूमी राहून नाही का त्याने ते सगळं दृश्य पाहिलं. आणि वेद व्यासांच्या कृपेने, पहिले दूरदर्शन चॅनल कधी चालू झालं माहिती आहे, दूरदर्शन ते, कारण की वेद व्यास धृतराष्ट्राकडे गेले होते, म्हणले तुला डायरेक्ट युद्धभूमी मधलं मी युद्ध दाखव. ते म्हणले माझ्यासमोर माझ्या वंशातला नाश नको पाहिला, म्हणून मला ऐकायला सांगा. आणि म्हणून वेद व्यासांचे शिष्य आणि धृतराष्ट्राचे सचिव, पर्सनल सर्वंट कोण होते, संजय. त्याच्या दिव्य दृष्टीतून युद्धभूमीत जे काही होईल त्याचं विश्लेषण धृतराष्ट्राला सांगायला सांगितलं होतं. म्हणून संजयनं हा प्रश्न केला, आपला धृतराष्ट्राने प्रश्न विचारला संजयला की माझ्या पुत्राने पांडूच्या पुत्राने काय केलं ते वर्णन केलं. किम कुर्वत संजय, संजय तू सांग. तर आता हा लाईन म्हटल्यानंतर जो पहिली लाईन आहे कोणतं, धर्म क्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे. तर संजयना ह्या आपल्या मुलाचा भेदभाव केल्यानंतर त्याच्या मनामध्ये भीती होती. कोण्या शब्दाची भीती होती, कारण की माझे पुत्र आणि पांडूच्या पुत्रामध्ये भेदभाव केल्यानंतर भीती होती की माझे पुत्र अधार्मिक वृत्तीचे आहेत, माझे पुत्र अधार्मिकचे आहेत. आणि जे पांडूचे पुत्र कोण आहेत, धार्मिक वृत्तीचे आहेत. मग हे कसे धार्मिक वृत्तीचे, त्याची वंशावळ सांगतात. ते वंशावळ सांगताना एक महाभारतामध्ये एक सुंदर श्लोक आहे, ते म्हणतात की ह्या 2 वंशावळीचं वर्णन की यांचे रूट कोण येतं. तर जसं
ते म्हणतात महाद्रुम यशोधन मन्नुमय स्कंद कर्ण शकुनीचे शाखा व्याल दुशासन पुष्प फले समृद्ध मुल राजा धृतराष्ट्र मनीषीने. तर हे झाड आहे ना, त्या झाडाचं मूळ कोण आहे, आपलं फळ कोण आहे, जे कोण आहे, हे जे क्रोधमय वृक्ष आहे त्याचं वृक्ष कोण आहे, दुर्योधन आहे. आणि त्या वृक्षाच्या जे शाखा आहेत, फांद्या आहेत, ते कोण आहे, कर्ण आहे. आणि त्या शाखाच्या आणखीन शाखा कोण आहे, शकुनी आहे. आणि दुःशासन त्याचे पुष्प आणि फळ आहे. आणि त्याचा मेन जे बूड आहे, खोड आहे, ते कोण आहे, धृतराष्ट्र मनीषीने. म्हणून धृतराष्ट्र मनीषी असल्यामुळं झाडच जर खोडच खराब असेल, त्याच्या शाखा, त्याच्या फांद्या, त्याचे फूल फळ कसे असणार, तर त्या खोडानुसार त्याचे असणार आहे. पण इकडे हा अधर्माचं वृक्ष म्हटलेलं आहे. आणि धर्माचं वृक्ष काय म्हणतात, युधिष्ठिर धर्ममय महाद्रुम. युधिष्ठिर रूपी हे वृक्ष आहे. आणि त्याला ज्या फांद्या त्या अर्जुन रूपी फांद्या आहेत. आणि भीम रूपी ही शाखा आहेत, म्हणजे त्याच्या ब्रांचेस आहेत. आणि माद्री पुत्र म्हणजे कोण, नकुल आणि सहदेव कोण आहेत, फूल आणि फळ आहेत. आणि त्यांचं मूलम तम ब्रह्म याचे, या धर्माचे मूळ कोण आहेत, एक तर ब्राह्मण आहेत आणि वेद आहेत. हे दोन असल्यामुळं, भगवंत असल्यामुळं धर्म विप्र अच्युत हे तीन लोक धर्माचे मूळ असल्यामुळं त्यांना धर्म पालन केलं. मग हे धृतराष्ट्राच्या मनामध्ये आलं. म्हणून धृतराष्ट्रानं पहिला शब्द काय उचलला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. धर्मक्षेत्र का, अरे माझे पुत्र तर अधार्मिक आहे आणि जी भूमी आहे ती धर्माची आहे. तर धर्माची भूमी असल्यामुळं धर्म त्यांना धर्माच्या व्यक्तीला सपोर्ट करेल. आणि माझे पुत्र धार्मिक असल्यामुळे त्यांना सपोर्टचा विशेष नाही. म्हणून ती चिंता म्हणून त्यानं धर्म शब्द वापरलेला आहे. म्हणून आता इथे दुसरा जो शब्द आला धर्म, आणखीन एक काय, जसं आचार्य वर्णन देतात, खूप सुंदर वर्णन देतात याच्यामध्ये डीप मध्ये जाण्यासाठी. ते म्हणतात की जसं तुम्ही एखादी शेती करतात आणि गहू पेरल्यानंतर त्या गव्हामध्ये तण येते, तर शेतकरी काय करतो, त्या गव्हाचं पीक चांगलं भेटावं म्हणून तण काढून टाकतो. त्याच प्रकारे अधार्मिक रूपी तण वाढले आणि गौरूपी धन कोण आहे, धर्म कोण आहेत, पांडव आहेत. त्या पांडवांच्या धनामध्ये अधार्मिक तण कोण वाढले, तर कौरव वाढलेले आहेत. आणि मग ते तण काढण्यासाठी जर शेतकरी कोण झालेले, तर भगवान कृष्ण झालेले आहेत. शेतकरी ज्याप्रमाणे तूर्ण काढतो, ते तण काढतो, त्याच प्रकारे भगवंत धर्मामध्ये अधर्माचे तून काढण्यासाठी भगवंत तिथे एक शेतकऱ्याच्या रूपामध्ये सोबत झालेले. म्हणून धर्म शब्द वापरलेला गेलेला आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये धर्म पालन करायचं असेल तर अधर्माच्या गोष्टी आपल्याला त्याग करावा. आणि धर्म काय, हे शास्त्राने दिले मत आहे, त्याला पालन करणं त्याला धर्म म्हणतात. ना की मी माझ्या मन घडीत तथाकथित जे काही धर्म निर्माण केले ते धर्म नसले पाहिजे, तर शास्त्रसुक्त धर्म असले पाहिजे. म्हणून इथे धर्मक्षेत्र वापरलेलं आहे. आणि दुसरं कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र का बरं वापरलेलं आहे, धर्मक्षेत्र तर भूमी आहे, तर तिथं आज बी तुम्ही कुरुक्षेत्रात जाता तर तिथं थोडंसं जरी तुम्ही धार्मिक क्रिया केली तर हजारो पटीने लाखो पटीने त्याचं फळ भेटते. म्हणून तुम्ही जे साधना करता, जी सेवा करता, ती भक्ती करताना त्या स्थानाचा पण फायदा होतो. जे कुठं काय केलेलं चालत नाही, तर तुम्ही धर्माच्या ठिकाणी केलं तर त्याचं फळ भेटतो. आणि कुरुक्षेत्र का, तो कुरु नावाचा एक राजा होता. आणि त्या कुरु नावाच्या राजाला त्याला असं वाटायचं की माझी भूमी धर्माची भूमी व्हावं, म्हणून मी इथं धर्माचे बीज टाकले पाहिजे. मग त्यासाठी काय करतात, एक मोठा यज्ञ करतात. आणि यज्ञ करीत असताना ते यज्ञाला जी जमीन असते ती नांगरायची असते. नांगरत असताना तर धर्माचे बीज टाकायचे. कसं करत, तर भगवान विष्णू स्वतः प्रगट झाले. ते म्हटले की तू आता इथं धर्माची भूमी करतोय, तर मला धर्माचं बीज पाहिजे. ते म्हटले, राजा म्हटलं, कुरु राजा काय म्हटला, मी देतो. तर म्हणजे काय पाहिजे, ते म्हटले की तुमचं शरीर पाहिजे. तर म्हणून धर्माचं बीज टाकण्यासाठी आपले काय करतात, पहिले उजवा हात देतात, पाय देतात. दिल्यानंतर म्हणले एवढ्यानं काही होणार नाही, काही होणार नाही एवढ्यानं. ते म्हणतात दुसरा पाय, मग दुसरा पाय काढून टाकतात. त्यानं काय होत नाही, म्हणले यानं तर काहीच बी. मग हात देतात, दोन्ही हात देऊन टाकतात. दिल्यानंतर म्हणले आता माझं धड राहिले ते देतो. भगवंत म्हणले मी तुझी परीक्षा बघतो. धर्म पालन करताना भगवंत सांगतात की तुम्ही धर्माचं तत्व पालन करताना इथपर्यंत तुमची परीक्षा पाहतात.
म्हणून धर्म जर पांडवांच्या जीवनात धर्म पालन करताना किती परीक्षा पाहिलेली. मग धर्म कोण पालन करू शकतं? ज्याचं पालन होतं त्याला ना की शेवटपर्यंत परीक्षा द्यावा लागते. एवढं सोपं नाहीये. आपलं काय होतं, परिस्थितीनुसार धर्म पालन करतो. आज जीवन चांगलं आहे, धर्म पालन करू. जीवनात उद्या बिघडलं, बाबा तुमची भक्ती तुम्ही. लोक म्हणतात महाराज एवढा सत्संग केला, देवानं माझ्यासोबत असं काय केलं. जोपर्यंत चांगलं होतं तोपर्यंत देवाला तू कधी आठवत नाही. ज्या दिवशी संकट आले की त्या दिवशी तुला देव आठवला. असं नाही होत. आमच्या मंदिरात एक म्हातारी आहे, मंदिराच्या समोरच राहते, खूप वर्षापासून राहते. ती कधी मंदिरात पाया पडली नाही. आम्ही सांगायचं आजी ये ना ग दर्शन. नाही भाऊ मी लांबूनच घेते, मला गोपाळकृष्ण इथूनच प्रसन्न आहे. ती कधीच येत नव्हती. मस्त गप्पा मारायला बसले ते, वाटावर बसायचे गप्पा मारायला, कधीच नाही आले. अचानक यायला लागले. आम्हाला कुतूहल झाले, म्हातारी कधी आली नाही, आज यायला लागले. एक दिवस उत्सुकता पोटी म्हणलं काय गाजी कस काय आजकाल दर्शनाला. मी काय सांगू भाऊ, माझ्या सोनाला लय ताण दिला. म्हणलं आजचं चांगलं केलं, मनातली मनात. म्हटलं काय म्हणे घरातले कटकट करीत राहते, माझं पोर गेलं की माझ्यावर नाही कधी खेकसत राहते. ते म्हटलं चल मंदिरात तरी जरा मन शांती भेटते म्हणून येते. म्हणलं बरं कृष्णाने तेवढं तरी चांगलं केलं. म्हणजे काय सांगायचा मुद्दा असा आहे ह्या जगामध्ये. म्हणून इथे भगवंताने परीक्षा पाहिल्यानंतर तिथे ते सफल झाले, आणि सफल झाल्यानंतर धर्माचं बीज दिलं. ते म्हटले का आता ह्या भूमीला कुरुक्षेत्र तर राहील, पण याच्या पुढे नाव याला काय पडेल, धर्मक्षेत्र पडेल. आणि ह्या पडल्यानंतर विवत्सव हा जो श्लोकाचा सारांश या श्लोकामध्ये दिलेला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे दोन्ही श्लोक धृतराष्ट्र वाच्य आणि धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र समवेत विवत्सव मामक पांडवाचे किम कुरत संजय काय केलं याचं विश्लेषण मी पुढच्या आणखी सेशन मध्ये घेईल. पण इथे एक प्रश्न विचारलेला आहे की धृतराष्ट्राचं नाव पहिलं काय घेतलं. तर ते म्हणले की आपल्यामधले जर अधार्मिक वृत्ती काढायची असेल आणि आपण याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर धृतराष्ट्राचा पहिला नाव घेण्याचं पहिलं कारण असं आहे की एकमेव धृतराष्ट्रामध्ये श्रवण करण्याची खूप चांगली इच्छा होती, आणि ती इच्छा पोटी म्हणून नाही का ते नाव घेतलेले. तर तात्पर्यामध्ये आचार्य वर्णन करतात की आपली वृत्ती जरी आपण धृतराष्ट्र मेला पण त्याची वृत्ती आज प्रत्येकाच्या घरामध्ये चेतनेमध्ये ती अशी डीप रूट मध्ये फसलेली आहे की तो त्या संसाराला, त्या साम्राज्याला आणि त्या कामधंद्यामध्ये त्याला वाटते जगातलं सगळं काही माझ्याकडे. ते म्हणतात की धृतराष्ट्र जर मेलं पण ती वृत्ती जर नष्ट करायची असेल, त्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर तुमच्यामध्ये एकमेव चांगला गुण पाहिजे. काय पाहिजे? श्रवण करा. जेवढं तुम्ही प्रामाणिक ग्रंथाचं श्रवण करता तेवढं तुमच्या भगवंताच्या प्रती आकर्षण वाढेल. ही पहिली गोष्ट होईल. आणि दुसरा सिद्धांत असं होईल की जगामधले तुमच्या प्रॉब्लेमला तुम्हाला कसं डील करायचं असेल, कोणत्या सिच्युएशनला कसं डील करायचं असेल तर तुम्ही चांगलं येऊन इथं श्रवण केल्यानंतर तुम्हाला ते ज्ञान तुम्हाला उपयोगात येते. मी असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही इथं येऊन चमत्काराला नमस्कार करा किंवा बुवा इथं तुम्ही प्रवचन ऐकलं की तुमच्या जीवनात काहीतरी चमत्कार होईल. इथे तुम्हाला तत्वज्ञान शिकवलं जाईल आणि ते तत्वज्ञान तुमच्या व्यावहारिक जीवनात तुम्ही कसं पालन केलं पाहिजे, तुमच्या प्रॉब्लेमला कसं डील करायचं हे शिकवलं जाईल. आता प्रश्न असेल की बाबा वेळ कुठे महाराज, प्रवचन तर करणं सोपं आहे, गलित आहे म्हणून आम्ही येतो. बघा जसं फायनल एक्झामला तुम्ही बसले पेपर द्यायला, तिथं करायला टीचर वर्ग आहे तिथे, आणि रायटिंग करता करता तुमच्या पेन्सिलची जो पुढचं टोक आहे ते तुटलं, तुम्ही रायटिंग करू शकणार का? नाही. तुम्ही आणखीन प्रयत्न केला तरी तुटणार का? नाही करू शकत. कोणी वेळ म्हटलं अरे थोडासा वेळ काढ पेपरला, फायनल एक्झाम आहे पेपर, सर वेळ कुठे आहे, मॅडम वेळ कुठे आहे, तर नाही तुम्ही लिहू शकत नाही. पण तुम्ही त्या पेपरमध्ये सुद्धा एक्झामच्या पिरियडमध्ये थोडासा वेळ काढला आणि त्या पेन्सिलला काय केलं, तुम्ही शार्प केलं, आणि केल्यानंतर स्मूथली ते पेपर काय करणार तुम्ही नंतर रायटिंग करणार. त्याच प्रकारे तो पेपर स्मूथली तुम्ही रायटिंग करू शकणार. तसं तुमच्या दैनिक कार्यामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये, परिवारामध्ये तुम्ही थोडासा वेळ काढला, सत्संगाला येऊन आपल्या माइंडला जर शार्प करता, इथं शार्पिंग केली तर तुमच्या जीवनातले एक्झाम आहेत. कोणते एक्झाम आहेत? फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत, फिजिकल प्रॉब्लेम्स आहेत, मेंटल स्ट्रेस आहेत, किंवा सो मेनी तुमच्या जीवनात सोशली प्रॉब्लेम्स आहेत ना, इथं प्रत्येकाला आहेत ना का नाही? 19 आहे. तर तुम्ही काय करता, तुमच्या माइंड शार्प झालं तर तुमच्या एक्झामला तुम्ही स्मूथली हे करू शकता. म्हणून इथं सत्संग होण्याचं कारण काय माहितीये का?
आपल्या इथं माइंडला या, शार्प करा आणि प्रवचन ऐका. आणि प्रवचन ऐकल्यानंतर हळूहळू तुमच्या जीवनाची कला तुम्हाला शिकवली जाते. ही गीता, आणि गीता जर समजा असं वाचायला गेलं तर तुम्हाला जास्त कळत नाही, पण तुम्ही श्रवण करीत गेलात आणि आपल्याला भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन कसं आपण बॅलन्स केलं पाहिजे ते येणार आपण काळामध्ये आपण त्याची चर्चा करूया. म्हणून हा जो श्लोक आहे तो खूप महत्वपूर्ण आहे. तो माझी रिक्वेस्ट राहील तुम्हा सगळ्यांना की तुम्ही येताना पुढच्या वेळेस भगवद्गीता सोबत घेऊन या, म्हणजे आपल्याला श्लोक टू श्लोक आणि त्याच्यानुसार डिटेल्समध्ये चर्चा करता येईल. आणि दुसरं व्यावहारिक पण मी त्याच्यावर आपण चर्चा करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे.